हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. आपण या 29व्या श्लोकाचं मोठं तात्पर्य वाचत आहोत. दुसऱ्या पॅरेग्राफच्या 14व्या ओळीपासून पुढे हे तात्पर्य आता वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रकृतीच्या तावडीतून सुटतो. तर व्यक्ती जितकी जितकी प्रगती करत जाईल तितकं काय आहे, हे जी भौतिक प्रकृतीच्या तावडीतनं तो सुटत जातो. जितकी आसक्ती असेल तर काय होतं, अडकून पडतो. पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधीचं चक्र येतं. पण जितका तो भक्तीत आला आहे आणि भक्तांकडून जाणतोय की भगवंतांची सेवा करायची आहे, तर भगवंतांची सेवा करता करता हा भक्त भगवंतांशी आसक्त होत जातो. तसतसं हे भौतिक पदार्थांप्रतीची आसक्ती त्याची कमी कमी होत जाते. तर तो भोगी वृत्ती सोडून देतो आहे. जसं आपण वरती वाचलं की हा जीव आहे तो काय आहे, या एकच मिनिट मी शोधते, ते लिहिलं होतं, ते भौतिक शक्तीचा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तर मग काय आहे, त्याला भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखालीच राहायला लागते आणि नियमांच्या तो अधीन होतो. पण जर तो भोगी वृत्तीच ठेवत नाहीये आणि भौतिक प्रकृतीचे स्वामी आहेत त्यांची तो भक्ती करतो आहे, तर मग भौतिक प्रकृती आहे, भौतिक शक्ती आहे भगवंतांची, तिच्या तावडीतनं तो सुटतो. पुढे वाचते, भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत. सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते. तर असं भगवंत आहेत ते काय कोणाच्याच बाबतीत पक्षपात करत नाहीत. पुढे वाचते, आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळवण्यास मदत होते. तर भगवंत एक तर कळलं की भगवंत कुणाच प्रती पक्षपात करत नाही. असं नाहीये की अरे एखादा मनुष्य भक्ती प्रगती करतो आहे का, कारण भगवंतांनी त्याला पक्षपात केला, जास्त कृपा दिली म्हणून तो भक्ती करतोय, असं नाहीये. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी काय आहे की त्यांनी भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करावं. स्वतः आत्मा मी भगवंतांचा सेवक हे ज्ञान प्राप्त करून आपलं जे मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे कृष्ण भावना भावित होणं, असं प्रत्येकाने केलं पाहिजे. तर वैष्णवाचार्य समजवतात की या जगतामध्ये सगळ्यांनाच भवरोग झाला आहे. भव म्हणजे हो. तर काय होत राहतंय, सारखं जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात आपण अडकून पडलो आहोत. ह्यासाठी उपाय काय आहे, एकच उपाय आहे, कृष्ण भावना भावित होऊन भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी प्रत्येक कार्य करायचं. आणि जेव्हा व्यक्ती अशा प्रकारे कार्य करतो तर मग काय होईल, इथे दिलेलं आहे, त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळवण्यास मदत होते. तर भगवंतांची तो भक्ती करतो आहे तर आपोआपच काय होणार आहे, हे जे फायदे आहेत काय, त्याची इंद्रिय आहेत ती संयमित होतात. कशी होतात, कारण तो सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो. काम आणि क्रोधावर विजय मिळतो म्हणजेच काय आहे, काम भावना त्याची काही राहतच नाही, भोगी वृत्ती नाहीये त्याला. त्यांनी जाणलंय सगळ्या वस्तू आहेत त्या भगवंतांच्या आहेत आणि कामभावनाचं नाही, त्यामुळे कोणतीही वस्तू माझ्या आवडीची मला मिळाली नाही म्हणून क्रोध करणं असंही त्याच्या बाबतीत होत नाही. तर असा हा जो व्यक्ती आहे भवरोग झाला आहे. सामान्य जीवनात आपण जेव्हा बघतो तेव्हा भवरोगासाठी उपाय आहे कृष्ण भावना भावित होणं. तर औषध आपल्याला कसा घ्यायचा आहे, रोज नियमाने घ्यायचं आहे, तरच आपला आजार पळू शकतो. तर ही हरिनाम औषधी आहे ती काय आहे, हरे कृष्ण महामंत्र आहे ती हरिनाम औषधी आहे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही हरिनाम औषधी आपण नियमितपणे घ्यायची आहे. आणखीन कोणती कार्य करायची आहेत? जसं सारांश रूपात समजावलं जातं ABCD. ए म्हणजे असोसिएशन, भक्तांचा संघ हा अतिशय महत्वाचा आहे. भक्तांच्या संघातच आपण कशी भक्ती करायची हे शिकतो. दुसरं आहे बी म्हणजे बुक्स, जे वैदिक साहित्य आहे. तर श्रीमद भागवतम आहे, भगवद्गीता आहे, चैतन्य चरितामृत आहे, अनेक सारे ग्रंथ जे आहेत त्यांचं काय करायचंय? आपण अभ्यास करायचा आहे, श्रवण करायचं आहे. तिसरं म्हटलं जातं चॅन्टिंग, हरिनाम जप, ते आपण आधीच चर्चा केली आहे. आणि डी म्हणजे डाएट, प्रसादाचं खाणं. तर प्रसादच खाणं म्हणजे काय? भगवंतांना नैवेद्य दाखवूनच अन्न खाणं. तर या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं? आपण पूर्णपणे कृष्ण भावनाभावित राहू शकतो. आणि असा जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो काय आहे? भगवंतांच्या चिंतन मननामध्ये मग्न राहतो. मग त्याला हे जे वेगळे इंद्रिय संयमित करण्याचीही काही आवश्यकता नाहीये आणि आपोआपच काम क्रोधावर त्याला विजय मिळवायला मदत होते. पुढे वाचते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. तर जीवन मुक्त अवस्थेबद्दल इथे सांगितलं आहे. म्हणजेच काय आहे? ब्रह्मनिर्वाण. तर हे उपरोक्त विकार म्हणजे काय आहेत? इंद्रिय असंयमित असणं हा विकार आहे, जे इंद्रिय कुठेही धावतात किंवा काम क्रोध नि मनुष्य विचलित होतोय. तर हे सगळे विकार आहेत. पण ह्यांना नियंत्रित करून व्यक्ती काय करतोय? कृष्ण भावनेत दृढ राहतोय. म्हणजे काय? भगवंतांची तो भक्ती करतोय, त्यामुळे इंद्रिय ती भगवंतांच्या सेवेत आहेत आणि काम क्रोधावरही त्याचा विजय आहे. तर मग तशी अवस्था कशी आहे? जरी या भौतिक जगतात भौतिक देहात आहे तरी ती अवस्था कशी आहे? दिव्य स्थिती, ब्रह्मनिर्वाण म्हणजेच जीवनमुक्त अवस्था आहे. म्हणजे भगवंत जितका काळ या शरीरात ठेवतील तितका काळ तो भक्त भगवंतांची सेवा करत राहतो आणि जेव्हा देह सोडायची वेळ येते आहे तेव्हा तो देह सोडतो आणि भगवंतांच्या धामात भगवंतांच्या सेवेसाठी निघून जातो. पुढे वाचते. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते, कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. तर आता अंतिम हेतू अष्टांग योगाचा काय आहे? मोक्ष प्राप्ती. तर कृष्ण भावनेमध्ये अष्टांग योगाचं आपोआपच आचरण होतं. तर कृष्ण भावना भावित असतो. तर अष्टांग योगामध्ये जे काही कार्य मनुष्य करतो, जसं आपण 27 आणि 28 यामध्ये सगळंच सांगितलं आहे सारांश रूपात अष्टांग योगाबद्दल. तर वाचते मी भाषांतर 27 आणि 28चं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून 2 भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य अवस्थेत या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त होतो. तर अष्टांग योग ह्याचा अंतिम हेतू काय आहे? मुक्त होणं. तर भक्ती करूनही मनुष्य काय होऊ शकतो? मुक्त होऊ शकतो. भक्ती करतो आहे तर जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातनं निश्चितच मनुष्य सुटणार आहे. म्हणून इथे असं म्हटलंय की अष्टांग योगाचं कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होतं. इंद्रिय अष्टांग योगामध्ये नियंत्रित केली जातात. तर कृष्ण भावनेमध्ये मनुष्य आहे तो आपली इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतो. आणि ध्येय काय आहे? या भौतिक जगतातनं बाहेर पडायचंय, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातनं. मन हा भक्त कुठे लावतोय? भगवंतांच्या चरणी लावतो आहे. बुद्धी, शास्त्रिक बुद्धी भगवंतांविषयी श्रवण करून त्या बुद्धीने तो कार्य करतो. पुढे वाचते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नत अवस्था प्राप्त होते. परंतु भक्ती योगातील पूर्णतेची ही केवळ पूर्व तयारी आहे. आणि
भक्तिपूर्ण सेवा हीच मानव जातीला शांती प्रदान करू शकते. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. तर 6व्या अध्यायात ध्यान योगामध्ये हे सगळं चर्चा होणार आहे. काय? हे सगळे अष्टांग योगाची. पण ही कशी अष्टांग योगात प्रगती कशी होते आहे? स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने. इथे दिलंय बघा, यथावकाश उन्नत अवस्था प्राप्त होते. पण भक्ती योगामध्ये काय आहे? अगदी सुरुवातीलाच सगळं सांगितलं जातं, समजवलं जातं की मी कोण आहे. हे व्यक्ती जीवा, मनुष्याला सांगितलं जातं तू कोण आहेस? जीवात्मा आहेस. हा, आणि तू काय करायचं आहे? सगळी जी इंद्रिय आहेत जी अष्टांग योगामध्ये नियंत्रित केली जातात, मात्र भक्ती योगात तो सगळीच इंद्रिय काय? भगवंतांच्या सेवेत लावतो. जे इंद्रिय आहेत त्यांना तो इंद्रिय विषय, भौतिक इंद्रिय विषय न देता भक्त काय करतो? भगवत विषय देतो. डोळ्यांनी भगवंतांचं रूप बघतो, कानांना भगवंतांविषयी श्रवण करतो, अशा रीतीने. तर पहिल्या दिवसापासून भक्तिमय जीवनात मनुष्य काय करतो? दिव्य अशा भगवंतांच्या संपर्कात येतो. तर ही जी योगा लॅडर, योगाची शिडी आहे, त्यामध्ये क्रमाक्रमाने प्रगती होते. जसं कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, मग भक्तियोग. हा, पण भक्ती योगामध्ये काय? सुरुवातीलाच व्यक्तीला संबंध ज्ञान सांगितलं जातं की तू जीवात्मा आहेस आणि भगवंत तुझे स्वामी आहेत. आणि अशा रीतीने व्यक्ती भगवंतांची सेवा सुरू करतो. आणि अशी जेव्हा भक्तिपूर्ण सेवा करतो तेव्हा दिलाय की मानव जातीला ही भक्तिपूर्ण सेवा शांती प्रदान करू शकते. तर भगवंतांचा नित्य दास या भावनेत मनुष्य जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हा तो शांती प्राप्त करतो. आणि म्हणून दिलाय की भक्तिपूर्ण सेवा ही मानव जातीला शांती प्रदान करू शकते आणि हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. तर परमोच्च संसिद्धी म्हणजे काय आहे? भगवान श्रीकृष्णांसाठी कार्य करून भगवंतांना संतुष्ट करून कृष्ण प्रेम प्राप्त करणं. तर हीच काय जीवनाची, मनुष्य जीवनाची सर्वात मोठी सिद्धी आहे, संसिद्धी आहे. तर हा आपला श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. अध्याय पूर्ण झाल्यावर जे लिहिलंय ते वाचते आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मसन्यास योग या 5व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.